जय गजानन जयतु संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या मालिकेमध्ये आपल्या समोर असणारं पुढचं सुभाषित, पुढची अन्योक्ती अशोकान्योक्ती. किती सुंदर शब्द आहेत, लक्षात घ्या. आणि त्यातून जो सिद्धांत सांगायचा आहे तोही समजून घेण्याचा प्रयत्न करू. अशोकान्योक्ती सांगताना कवी आपल्या समोर म्हणतायत, गर्वायसे विकच कोरक मंजू गुंजन उद्वृत्त षटपद घटा विभवेन किमनु वामभ्रुवाम चरण ताडन दोहदानी किम नाम न स्मरसी तावद अशोकतानी. अशोक वृक्षावर असलेलं अशा प्रकारचं हे सुभाषित. या वृक्षाबद्दल अनेकांचे वेगवेगळे मतमतांतर आहेत. म्हणजे आपल्याला जो सामान्यतः पाहायला मिळतो लांब लचक वाढलेला, सरळ सोट वाढलेला, त्याला अशोक म्हणायचं की नाही, याच्याबद्दल अनेकांचे मतमतांतर आहेत. आपल्याला त्याच्यात नाही शिरायचंय. अशोक नावाचा वृक्ष जो आहे, काहींचं वर्णन त्याच्यात केलेलं की लालसर केशरी अशा प्रकारचे फुलं त्याला येतात, असा तो अशोक वृक्ष. कोणताही असेल त्याला जीवशास्त्रीय दृष्ट्या किंवा वनस्पती शास्त्रीय दृष्ट्या तो कोणता वृक्ष याच्यात पडायची गरज नाही. अशोक वृक्ष एवढं महत्वाचं आहे. आणि मग अशोक म्हटल्यानंतर पटकन आपल्याला आठवणारी गोष्ट कोणती? स्वाभाविक रामायणामधली अशोक वाटिका. किती अद्भुत रचना आहे, लक्षात घ्या. रामायण जे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगतं, अशोकाचं वर्णन निघालं म्हणून केवळ आपल्या समोर ठेवतो. त्या रामायणामध्ये जवळजवळ म्हणजे आपल्याला माहिती असलेला हिशोब 14 वर्षाचा वनवास झालेला होता. त्या 14 वर्षाच्या वनवासातले जवळजवळ 13 वर्ष पंचवटीपर्यंत प्रवास करत पंचवटीत भगवान रामचंद्र, देवी सीता, लक्ष्मण थांबलेले आहेत. 13 वर्ष शांतपणे गेलेली आहेत. काही वाईट घडलेलं नाहीये जीवनामध्ये. शेवटचं सगळं म्हणजे रावणाने पळवून नेण्यापासून लंकेवर आक्रमण करून रावणाचा वध करून वापस भगवंतानी येणे, हे सगळं शेवटच्या 1 वर्षात 1.25 वर्षात घडलेलं आहे. गंमत लक्षात घ्या. आधीच्या 13-13.5 वर्षामध्ये भारतीय संस्कृती आपल्याला जे सांगत असते या ग्रंथांच्या निमित्ताने, आधीच्या 13-13.5 वर्षामध्ये सुखाचं एकही साधन देवी सीतेच्या जवळ नाही. पण लक्षात घ्या, देवी सीता रडल्याचा एकही उल्लेख नाही. मला मुद्दाम याच्याकरता सांगायचंय की त्यानंतर रावणाने पळवून नेलं, ठेवलं कुठे? ठेवलं त्या वाटिकेचं नाव अशोक वाटिका होतं. तो शब्द थोडासा फोडून वापरा म्हणजे त्यातली गंमत आणखीन लक्षात येते. अशोक, शोक नसलेला अशा अवस्थेमधला त्याच्या खाली बसलेली आहे, पण आता कायम रडत आहे. कारण सगळे सुखाचे साधन जरी समोर असले, तिकडे एकही साधन नव्हतं तरी सुखात होती. इथे सुखाचे सगळे साधन, अगदी लंका सोन्याची आहे, पण तिथे बसलेली देवी सीता अशोक वाटिकेमध्ये रडत आहे. का अशोक वाटिकेमध्ये रडत आहे? तर त्याचं उत्तर आहे, आता जीवनात राम उरलेला नाही. ही जी रचना आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. अशोकाचा विषय निघाला म्हणून, आणि त्याच्यातून आपल्याला ज्या पूर्वीच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष कसं वेधायचं असतं त्याही निमित्ताने सांगायचं आहे. कारण जीवन जर अशोक करायचं असेल, अख्ख्या आयुष्याची अशोक वाटिका करायची असेल, तर काय केलं पाहिजे, काय लक्षात ठेवलं पाहिजे, तेही अशोकाच्या निमित्ताने आपल्याला समजून घेता येतं. आपल्या समोर अशोकाला उद्देशून हे जे काव्य केलेलं आहे ना, हे समजून घेण्याच्या पूर्वी भारतीय संस्कृतीतल्या आणखीन काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. साहित्यशास्त्रातल्या आणखीन काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील, कारण त्याच्याशिवाय त्याचा नेमका अर्थ आपल्याला समजणार नाहीये. नुसते शब्दांचे अर्थ सांगून लक्षात येणार नाही. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. भारतीय संस्कृतीने कशालाच निर्जीव म्हटलेलं नाहीये. वृक्ष वनस्पती सुद्धा सजीव आहेत हे सांगण्याकरता आपल्याला कुठल्या तरी वैज्ञानिकाची नंतरची गरज नव्हती किंवा त्याच्या प्रयोगाची. आपण त्या वृक्षांना देवत्व प्रदान केलेलं होतं. आणि मग त्या देवतेच्या सुद्धा वेगवेगळ्या देवतांकरता वेगवेगळ्या वृक्षांचे वर्णन होते, कारण त्यांच्या गुणधर्माचा विचार होता. वृक्ष जिवंत आहेत हे आपल्याकडे सहज सामान्य पद्धतीने लक्षात येणारी गोष्ट होती. त्यांच्या वर्धिष्णू अवस्थेवरून त्यांच्या सजीवत्वाचा सहज बोधही घेता येतो. त्या वृक्षांना जर ते जिवंत आहेत, जर ते प्राणयुक्त आहेत, तर प्राण्यांना ज्या ज्या भावना असतात त्याही त्यांच्या ठिकाणी असणारच आहे. ही भारतीय संस्कृतीची रचना आहे.
अर्थात त्या आपल्यासारख्या अभिव्यक्त करण्याच्या परिस्थितीत नसतील. माणूस, 3 प्रकारचे जीव आपल्याकडे शास्त्रकारांनी सांगितले. एक वृक्ष, जे हलूही शकत नाहीत आणि बोलूही शकत नाहीत. दुसऱ्या प्रकारचे जीव सगळे पशुपक्षी, कीटक, मानवेतर जीव की जे हलू तर शकतात पण बोलू शकत नाहीत. आणि माणूस हा तिसऱ्या गटातला जीव आहे की जो हलूही शकतो आणि बोलूही शकतो. बोलण्याच्या माध्यमातून अभिव्यक्त त्याला होता येतं. तसं वृक्षांना नाही होता येणार. पण याचा अर्थ वृक्षांना दुःख किंवा सुख नाहीये का? आहे. कसं आहे आपल्याला समजून घेण्यासारखं. झाडाचं पान तोडा, झाडाची छोटीशी फांदी तोडा, फक्त प्रयोग म्हणून लक्षात येतं आपल्याला. तोडलेल्या पानाला सुद्धा मागे पाणी किंवा दूध त्या झाडाच्या प्रकृतीनुसार येतं आणि जिथून पान तोडल्या जातं तिथंही पाणी येतं, तिथंही दूध येतं. याचा अर्थ वेदना, जखम त्यालाही होते. त्या जखमेच्या माध्यमातून जणू काही झाडाचे ते अश्रू आहेत, ही रचना आपल्याला पाहता येते. उलट्या बाजूला चांगली गोष्ट मिळाली, ऊन मिळालं, भयंकर तापदायक, झाड कोमेजून गेलेलं असतं. सुंदर पावसाचा वर्षाव झाला की झाड फुलून येतं. याचा अर्थ त्यालाही परिस्थितीनुसार काही प्रतिक्रिया देता येतात. त्या प्रतिक्रिया जशा भावने याच्यातून प्रगटतात, मग तशा भावनाही असतील की नाही? असतील. भारतीय संस्कृतीने सांगितलं, या सगळ्यांना जर फुलोरा येत असेल, हे सगळे वृक्ष जर फुलून येत असतील, तर त्या फुलून येण्याच्या मागे काही वेगळ्या गोष्टी असतील. जसं मानवी जीवनामध्ये एखादी भावी माता फुलून येते, तिला बहर येतो, तिच्या ठिकाणी गर्भामध्ये नवीन जीव जन्माला येतो. मग तसा आला ना की आपल्याकडे तिचे डोहाळे पुरवल्या जातात. भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. वृक्षांच्या सुद्धा डोहाळ्यांचं वर्णन केलं. 2 वृक्षांचे आपल्याला डोहाळे सगळ्या संस्कृतच्या अभ्यासकांना माहिती आहेत. एक अशोक वृक्षाचं आणि एक बकुल वृक्ष, ज्याला केसर वृक्ष असं म्हणतात. दोघांचे वर्णन आपल्याकडे केले, या दोघांचे डोहाळे सांगितले. अनेकांचे दोघांचे प्रामुख्याने माहिती असलेले. अशोक वृक्षाला सुंदर स्त्रीचा पदस्पर्श झाला की त्याला बहर येतो, अशी रचना आपल्याकडे सगळ्या साहित्यात पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला केसर वृक्षाच्या मुळाशी सुंदरीने टाकलेली मद्याची चूळ पडली तर त्याला बहर येतो, असं वर्णन आपल्याकडे पाहायला मिळतं. हे जे साहित्यातलं वर्णन आहे ना, त्यातल्या एकाचा संबंध तिथे वापरलाय. आणि म्हणून मी मुद्दाम सांगितलं, अशोकाचे डोहाळे काय? तर सुंदर स्त्रीचा पदस्पर्श. तिने पाय मारला की त्या मारलेल्या पायाच्या स्पर्शाने तो अशोक उफाळून येतो, त्याच्या आतमधल्या सगळ्या भावना, आणि त्यानंतर त्याला फुलांचा बहर येतो. जणू काही ती त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आहे. ते फुलं नाहीये, जणू काही त्या सुंदरीच्या स्पर्शाने त्याच्यावर उमललेले रोमांच असावेत. अशा सुंदर कल्पना आपल्याकडे साहित्यकारांनी केल्या. त्या साहित्यिकांनी मांडलेल्या कल्पनांचा आधार इथे आपल्या समोर घेतलेला आहे. आणि त्याच्या आधारे कवी आपल्याला एक गोष्ट सांगतायत. ते म्हणतात, कशी अवस्था गर्वाने फुललेला असावा असं वाटतोय तो अशोक. तो अशोकाला आलेला जो बहर आहे तो जणू काही तो गर्वाने फुललेला आहे. गर्वायसे, तू गर्व करतोयस स्वतःच्या त्या बहरलेल्या अवस्थेचा. त्याच्याकडे लक्ष वेधतायत कवी. आणि कसा बहरलेला आहे? विकच कोरक. विकच म्हणजे फुललेल्या, कोरक म्हणजे कळ्या. त्या कळ्या सगळ्या बहरलेल्या आहेत तुझ्यावरच्या, आणि त्या बहाराच्या माध्यमातून तू स्वतःला गर्वसंपन्न समजतोय, कारण मला एवढा बहार आलेला आहे, एवढं वैभव माझ्याजवळ फुललेलं आहे, अशी अवस्था. बरं, नुसतं वैभव नाही फुललं, त्या वैभवाच्या माध्यमातून त्याच्याकडे येणारे वाढले. कारण जसा अशोक फुलला तसे त्याच्यावर स्वाभाविक त्या सुगंधाने मकरंद घेण्यासाठी आलेले भुंगे गोळा झाले. त्याचं वर्णन करताना कवी म्हणतायत, मंजू गुंजन. मंजू अशा प्रकारचं गोड कानाला वाटणार, गुंजन करणारे. कारण भ्रमराच्या आवाजाकरता तो शब्द आहे गुंजारव. तसं गुंजन करणारा, असा आवाज येतो म्हणून त्याला गुंजन शब्द वापरला. गुंजारव करणारा, कारण असा प्रकारचा, रव म्हणजे आवाज करणारा, म्हणून गुंजारव जो आहे त्या गुंजारवानी युक्त असणारे उद्वृत्त, षटपद, घट, विभवेन किमनु, अशा प्रकारचे उद्वृत्त सगळीकडून तुला वेढून असलेले जे आहेत षटपद. आपण मागच्या वेळा पाहताना भ्रमर शब्द पाहिला, त्याचा द्विरेफ शब्द पाहिला, आणखीन वेगळा शब्द भुंग्या करता षटपद.
सगळ्याच कीटकांना खरं तर तो म्हणजे अनेक कीटकांना वापरता येऊ शकतो. भुंग्यांकरता तो प्रामुख्याने वापरला गेला. षटपद काय, त्याला 6 पाय आहेत म्हणून 6 पाय असलेला म्हणून षटपद असा तो जो भुंगा आहे त्यांचा तू जणू काही घट झालेला आहे. कारण घटातून प्राशन करायचं तसं हे सगळे भुंगे, त्या भुंग्यांचे समुदाय हे अशोक वृक्षा तुझ्याकडे झेपावतात आणि तू त्यांचा जणू काही घट झालेला आहे. हे तुला विभव म्हणजे वैभव प्राप्त झालेलं आहे. पण लक्षात घे, या फुलांचा बहार किंवा त्याच्यामुळे आलेले भुंगे, तुझ्या मागे लागलेले सगळे लोक, त्याच्यामुळे निर्माण झालेलं संघटन किंवा तुझ्या निमित्ताने त्या सगळ्यांना मिळत असलेल्या गोष्टी, त्याच्यामुळे ते तुझ्या जवळ फिरतायत. आणि गुंजारावाचा वेगळा अर्थ जणू काही ते तुझं गुणगान करत आहेत. कारण त्यांच्या माध्यमातून, तुझ्या माध्यमातून त्यांना खायला मिळणार आहे, मकरंद मिळतोय. मग ते गुंजाराव का करतायत, तर जणू काही तुझी स्तुती करतायत. स्वाभाविक त्या स्तुतीने माणूस फुलून जाणार आहे. एकदा त्या कळ्यांनी फुलला, वैभवानी फुलला, स्वतःच्या वैभवामुळे जवळ आलेल्या लोकांनी फुलला, त्यांनी केलेल्या स्तुतीनी फुलला. हे सगळं तुला गर्वकारक वाटत असेल, आनंदाची गोष्ट वाटत असेल, पण लक्षात घे, विसरू नकोस. काय विसरू नकोस? पुढच्या 2 उच्चारणांमध्ये ते प्राचीन जो त्याचा आधीचा घडलेला प्रसंग, जो दोहदाच्या निमित्ताने घालेला, तो मुद्दाम आपल्याला सांगतोय. वाम भ्रुवाम, वाम शब्दाचा अर्थ सुंदर, भ्रुवा शब्दाचा अर्थ भुगुटी, भुवई. त्या भुवया उडवणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, चंचल नेत्राचा विषय आहे, सौंदर्याचा विषय आहे, त्या सौंदर्य संपन्न युवतींनी जेव्हा तुला चरण ताडन केलं, आता हे तुला मिळालेलं आहे, सगळं बहर आलेला आहे, त्याच्यामुळे भुंगे आलेले आहेत, त्याच्यामुळे तुझं स्तुती कवन चालू आहे, त्याच्यावर तुझं नाना प्रकारे वर्णन सुरू आहे, किंवा जणू काही ते तुला तुष्ट करतायत. पण हे सगळं करण्याच्या पूर्वी तू त्या सुंदरींच्या, भले सुंदरीच्या असेल पण चरण ताडन याचा अर्थ लाथाच खाल्ल्यात. आणि हे जे आहे ना, त्याच्याकडे कवी लक्ष वेधतायत आपलं, की हे ज्या लाथा खाल्लेल्या आहेत ना, ते किम नाम न स्मरसी, तुला ते आठवत नाही का? जुना जो प्रकार आहे, आता तुला वैभव आलेलं दिसतंय, आता तुला हा सगळा फुलोरा आलेला दिसतोय, आता भुंग्यांच्या रांगा दिसतायत. पण लक्षात घे, हे सगळं करण्याच्या पूर्वी लाथा खाल्लेल्या आहेस, ते विसरू नको. हे सांगताना वेगवेगळे अर्थ आहेत, लक्षात घ्या. सध्या संपत्ती मिळाली असेल तर त्या संपत्तीने माणसाने उन्मत्त होऊ नये. आनंदी असावं जरूर, संपत्ती असावी, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही, मिळावं. पण लक्षात घ्या, ते जर ज्या संकटातून वर येत केलेलं आहे ते जर विसरून गेला तर मग उन्मत्तता नावाची गोष्ट येते. आणि ही उन्मत्तता टिकाऊ नसते. कारण बहर किती दिवस राहणार आहे? आज भुंगे तुझ्याकडे आलेले आहेत, तुझं गुणगान करतायत, कुठपर्यंत? जोपर्यंत कळ्या शिल्लक राहतील तोपर्यंत. आणि ज्या क्षणी कळ्या गळून पडतील, त्या सगळ्या निघून गेल्यानंतर मग पुढे भुंगे कशाला येणार आहेत? कारण आता आहे काय तुझ्याजवळ? मग हे जे तुझ्या जवळचं वैभव आहे हे तात्कालिक आहे, क्षणिक आहे, मोजक्या काळापुरतं आहे. हे माणसांनी व्यवस्थित समजून घ्यावं. आणि मग त्या निमित्ताने जे आलेले असतील, केवळ संपत्तीचा विषय नाही, पद, पैसा, प्रतिष्ठा, या सगळ्यांना हा नियम लागू पडतो. लक्षात घ्या, या सगळ्यांच्या माध्यमातून जे कोणी आलेले असतील ते टिकाऊ नाहीयेत, ते तेवढ्याच पुरते. एकदा जर ते वैभव गेलं ना, तर हे सगळे निघून जातील आणि मग पुन्हा लाथा खायची वेळ येणार. कारण पुढचा बहर जर यायचा असेल तर तुला पुन्हा सुंदरीच्या स्पर्शाचा, त्या चरणस्पर्शाचा विषय लागणार आहे, आणि म्हणून पुन्हा लाथा खायची वेळ येऊ शकते. अर्थात एक बाजू सांगितली, दुसरी आपल्याला सांगायची आहे, आपल्या वैभवाच्या काळात आपला भूतकाळ विसरू नये. अपमान जे झालेले आहे त्या अपमानाचा आधार करत आपण मोठे झालेलो आहे, तो अपमान विसरू नये. याचा अर्थ त्याचा नंतर राग काढत बसावा असा त्यातला अर्थ नाहीये. वाईट जो प्रसंग होता, भूतकाळ जो होता, कारण स्वामी विवेकानंदांचं फार सुंदर वाक्य आहे. स्वामीजी म्हणतात, जो देश, जो समाज स्वतःचा भूतकाळ विसरतो त्याला भविष्यकाळ नसतो. किती चिंतन आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपलं सध्याची अवस्था जरी त्या अशोकासारखी फुललेली असेल, बहरलेली असेल, आपल्यावर कितीतरी भुंगे म्हणजे स्तुतीपाठक मागे लागत असतील, तरी कधीतरी जीवनात असणाऱ्या वाईट परिस्थितीची सुद्धा जाण असली पाहिजे, त्याचं भान असलं पाहिजे. आणि मग पुन्हा तशी येऊ नये यासाठी जीवनात काळजी असावी. अशोकाची नाईलाजाची अवस्था आहे का, त्याचा बहार आपोआपच जाणार आहे कधी ना कधीतरी.
निसर्ग क्रमात जाणार आहे, पण आपल्याला जर आलेला आहे तर आपल्याला संपत्ती, ज्ञान जे काही मिळवलंय ते टिकाऊ असलं पाहिजे, नाहीतर पुन्हा लाथा खायची वेळ येऊ शकते. हे सांगणारं सुभाषित आपल्या समोर अशोकान्योक्तीच्या निमित्ताने. आणखीन एखादं अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.